मग मी भीती वाटत नाही का तुला एवढं रातची आली दार मला धरायला? कायची भीती वाटती? मला भीती वाटती. हा भीती वाटली असती तर इथपर्यंत संसार आलाच नसता मा. गाड्यावनी गडी झोपत येत आणि तू आली दार धरायला. मला काय कसं असतं माणसाच्या प्रलाब्धात असतं प्रलाब्धात. मी तर पहिल्यांदा आलो होतो संग दार धरायला. आता काय आता तुला मी थकली आता तुला दारी धरावं लागणार आहेत भाऊ. आता एवढी शेती आपल्याला कोण करणार? बघ शेवट ना माणूस कांदे करणार. किती छान छान आहेत. आता डीपी जळाली मग कोण कस काय बुडून द्यायचं काय हे पीक आपलं? हे मम्मीने जोगाड लावलंय हा? इथं 12 फुटलं होतं. प्लॅस्टिक पीस लावली मम्मीने. अरे पाणी फुटलेलं दिसतंय भाऊ दाद्या. कुठं चल बरं कुठं पाणी? बघा आता हे बघा आता शेतकऱ्यांनी कसं ती बॅटरी कुठे गेली ती? अरे आबाक लय फुटलंय. कुठं? आबाक बघ 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 आबाक बघा आता कसं अंधारात कसं दारादार झाड काय ते पालक आहे का की इकडे ये. पालकाचं झाड आहे काय ना बघा आता. गोणी लागन का? नाही लागायची कुरडी माझी लगेच पळती बघ बरं काय आहे का पैप बीप. हा कुरडी पांढरा पैप आणू का? हा व शिकला हो काहीतरी आण काय जमलं नाही पळत आहे नाही. आता पाईप कुठं सापडू भाऊ? थांब थांब थांब. हा इकडे आण. काहीतरी प्लास्टिकची पिशवी पिशवी होती ना इथं. थांब आणतो मी गोणी काढून दे. जमलं जमलं नाही राहणार मम्मी तरी. राहणार आहे. त्याला एक फळीचं जोगाड पाहिजे मम्मी आहे ना. हा फळी आणायची ना आता दुसऱ्यापर्यंत बघ. मग ती माय काय दारे माय हातचा मळे. मी एक शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. मी भेट नसते रात्री दारे धरायला भेट नसते. ते बघा एवढे कांदे आहेत आमचे. हे शेवट दिसतं का तुम्हाला डीपी पर्यंत तिथपर्यंत. इथून जर 12 फोडलं ना इथून जर पान दिलं ना तर डायरेक्ट 12 शेवट पर्यंत. अरे पालकाचं झाड आले बघ किती भारी. इकडे इथून दाखव बघ की. बघ हा बघ की पालक बघ किती छान आलाय. घ्यायचं का आपलं खायला घरी? सगळं नेऊ ना थोड्या वेळाने. हे बघ हा? बघ किती लय मोठं झालं रे. बघ ना हा त्याला कसं काय उगला मी तो? एखादं झाड उगत भाऊ शेतात. हा चल कुठं पाणी फुटलं का बघा अजून. घाबरायचं नाही तुला शिकिती मी कशी शेती करायची. ते बघ पाणी- हे पाणी जुगाड. नाही नाही तिकडे नाही फुटलं. चल बघ इथं आहे बरं बारके बारके बॉळकांडे. चल या बळकंडाला आपलं पाय का मळे. या बघ हे बघ बघ असं बारं बुजायचं. हा असं असं न्यायचं. इकडं बघ नाही पडले जमलं. आता मी एकटाच धरीन. धर 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 तसा ढेकूळ लावायचा नसता. हा काय जमाना ती तसं ते मी पाण्यात उभा होते ना त्याच्यामुळे बघ बघ इकडं इकडं पाणी बघत चालले धाबा धाबा. इकडं नाही पडलं. कुठं बघ पाणी. पाणी भरपूर चालू आहे. काय पाहिजे होती का? मग आता पाय मारणारच आहेत ना. पाय मारणार आहेत पण पाण्यात पाय असले का गार लागत नाही. मग कवा यायचं गार पाणी असतं तर गार लागत आहे. नाही नाही उतरून बघ. मी काय करते रात्रभर दारे तुम्ही लहान होते तेव्हा मी रात्रीभर दारे धरायची ना. हा. मी बारा दिलं का मस्त हाताची घडी घालून पाण्यात उभा राहायची. गार लागलं तरी गार लागलं ना मग काय करायचं घरून एक घामेल न्यायचं बरं का दारात. हा बाबा बैल चारायचे. त्या बैलांच्या पावठ्या असतात ना अशा चाललेल्या त्या वाळलेल्या गोळा करायची एखाद 2 लिंबाचे खोडके आणि गामले टाक. घामेला शेक करायचा आणि बसायचं ताईन मी. हा ना आणि वरून बघून न्यायचं चहा सांगायचे पक्कड 2 ताटले साखर कोराच्या. 3 दगड मांडायचे त्याच्यावर त्या पळचीवर कोराच्या. मस्त कोराच्या 2-3 बारा प्यायचो. आणि बरं का तुला सांगते आमची कथा सांगते. एक दिवस आमुषा होती. आबा आणि पप्पा म्हणले आज दारी धरायला जाणार नाहीत आम्ही. ताईन मी जुगाड लावलं. ताई म्हणली तू काय कर आपल्या दोघीची अर्धा एकर जवळ आहे म्हणली. आपण काय करू तुझे 2 तास जात मला 2 तास जात. आम्ही आलो 9 वाजता मोटर चालू करायला. चहा बी भगुलं बिगुलं घेऊन आलो मस्त. आणि आमुषा रात्री ते आमच्या डोक्यातच नाही ती काही. आणि मग आम्ही जायचो खाली यायचो वर. झालं अर्ध भरून झालं 1 वाजली. ताईच्या गावावर पाणी फोडलं आणि आम्ही असं दंडाच्या फटीच्या कडाला मस्त रगी नेल्या होत्या. दोघी झोपलो. म्हणलं आपण वाटाच्या कडालाच झोपलो. आणि तिच्या मनात आलं माया मनात आपण दोघी एकमेकीला सांगानात. म्हणलं एखादं चोर आला ना रस्त्याच्या कडाने आपल्या मुंडक्यावर पाय देते. जेव्हा आमच्या दोघींचा बीपी वाढाय धाड 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 तेव्हा आई होती बबाई आजी होती. जेव्हा आम्ही बबाई आजीला फोन लावलो आबाला पप्पा लागले शिवाय द्यायला. म्हणले तुम्हाला काय गरज आहे म्हणजे दारे धरायला जायचे. मग केली शिवाय दिले. आबा आले मग आम्हाला सोबत तिकडं. आणि मग सोबत आल्यावर आम्ही म्हणजे चला घरी वा लय नाटक करतात आल्यात मोठ्या पानाने दारे धरायला. आलो भाऊ घरी गारवाडलो आम्ही. एकदम काळ भंगार कोणी दिसत नव्हतं. लाईट गेली. आज तर प्रकाश का बरं एवढा प्रकाश आणि तू बी बाय बरोबर आहे ना गडी माणूस बरोबर असले काय
मागाशी 2 रस्ते 2 माणसं चालली होती घरात डोकायला काही लगेच ठोकावली धरून मग तुम्ही सासू ना डेंजर आहेत भाऊ. असतो ना जास्त म्हणजे कसं आहे कोणाच्या शेपटर पाय द्यायचा नाही कोणी आपल्या शेपटर पाय दिला का सोडायचा नाही सोडायचं नाही. नाडला का तोडला आपल्याकडे असे आपण कोणा शेपटर पाय देत नाही कोणाचा कळ करायची नाही काहीच नाही आणि करायची त्याला करू द्या काय एक एकच पोर आहेत काय लय 4 नाही संसार करून द्या पोटभर भरून द्या मग काय त्याला 4 नाहीत आणि पोरांसाठी किती का करा मी तुला सांगते तुला मी उदाहरण देते किती का करा कमीच असतं पोरांना आता ज्याचं कर्तव्य त्याला करावं लागतं नाही मग आज तू करते आता उद्या आम्हाला करावं लागेल ना. पण शिका ना भाऊ इथं आबिराव्याला बी अन्ना दार धरायला आबिराव्याला शिकावं लागेल. शिकत येते सकाळी आलं तर मोटर सोडायला आलता ना हे बघ मका बघ डोंगरे पाटलांची मका कशी अंदाज काय दिसायची मका आता बघ चला भाऊ बोलायच्या नादात मग पाणी गेलंय खाली डिपी कडचे आता भेव वाटत आहे चल कुठून जायचं आता हे काय दांडा जायचं चल खडे नाही टोचत पाहायला पाहायला काय ते खडे शेतकऱ्याला खडे खुडे काय नसतं भाऊ शेतकरी चप्पल म्हणजेच खडे का मम्मी. नाही शेतीच आनंद असतो शेतकऱ्याला त्याच्यात काय थोडेफार पैसे झाले ना शेतमालाचे मग त्याचा आनंद गागनात मावत नसतो. बरोबर आता गहू बघ गहू 10 पोते गहू झाले शेतकरी काय त्याला काय दुखणं येत नाही काहीच नाही होत. बरोबर आहे. गहू जेवढे गहू असे बादा वगलीवर आपल्याला थेट खालच्या काढायला जायचं आहे ना मग चल खालच्या काढाला तुला तुला आता शिकी दे मी कसं राहायचं कसं शिकायचं कसं भाऊ बांधा संग बोलायचं कशी टेक्निक वापरायची गरीब असले ना लोक खाऊन नाही देत माहिती का हिच्यात एक पोरगा असलं ना मग तर अजिबात नाही माणसाने व्यवस्थित राहायचं हुशार राहायचं टेक्निकलनी बोलायचं तर हॉटेल चाल नाही आलं म्हणून तो सोबत सगळं चालवलं मी तिकडे गुतन मी आहे ना जिंदाबाद तू काळजी नको करू दारे धरावं लागतं पाणी इकडे कुठं आलं ती वरच फुटलेलं बरंच लांब आलोय रे. कांदे लवकर रावदळ बरं का हा कांदे कसं काय रावदळी मला दिसत नाही का इधर आले का ते पाणी तिकडे फुटी हे आधी भरले आता चल खाल्ल्या दाडाला चल मग रातचे काम पण तरी बघा मित्रांनो मी याला काय करून दिलेलं आहे हे 1/2 एकरचं पट्ट्याचे कांदे आहेत याला काय करून दिले वरच्या कडाला बार फोडलं पाणी थेट 4 खांड आहेत डायरेक्ट खाली पाहायला जायचे इतकी सुविधा करून दिलेली आजकालच्या पिढीला तरी त्यांचे डोके चालत नाही. मग तू 10वी शिकली तू जर कधी ग्रॅज्युएशन झालं असं तू पाणी डायरेक्ट हे केलं असतं का. अरे आता काय पहिली 10वी आताचे तुमचे MSc BSc आमचा अभ्यास घ्यायची मम्मी मग आहे का नाही मस्त अभ्यास घेतले सगळं केलंय तुम्हाला नाही आता काय कसं असतं ज्याचं तकदीर नाही नोकऱ्या लागल्या तर शेवटी तुला माहिती नोकरी करायचं नव्हतं आपलं पहिलं तू काय नोकरी करतोय दादा मग धर ना रातभर कांदे बघ ना तुला कसं बार द्यायला तुला चिकलात मग कसं होईल बघ तुला म्हणलं होतं मी धरतो तू म्हणे नको धरू आता आईला कसं असतं आई शेवटी आई असती किती मोठा असला तर ते लहान असतो जेव्हा तिच्या अंगात राणीन तेव्हा आपल्या लेकराला त्रास होऊन देत नाही तुम्हाला सांगते बरोबर पहा बघ कसं कसं याला सगळी सुविधा करून ठेवली उकरून ठेवली ठिकठिकाणी म्हणजे आम्ही काय केलं आधी सगळे बारे बुजून घेतले बरं का फुटलेले बारे म्हणलं नको टेन्शन आहे ना शिकला जायचं ताणच नाही ना मग सगळे बारे सिस्टीमने बुजून घेतले आम्ही. हे काय आलं काय नाही झालं ही आली गाडी फुटी आधी बाहेर होतं ना आलं पलीकडचे नाही आला अजून ईद नाही आला अजून पाणी पडशील दामानी. भाऊ एक तर म्हातारपणी माणसाला दिसत नाही मी बघू कुठे शिकाले थांब मी बघून आलो येतपर्यंत नाही असं बघायचं असं वरम्यान जावं लागत आहे नाहीचा काटा बघायचा ना काय बघायचं शेतकरी जिंदगी लय अवघड आहे. येतो नाही आलं बा अजून बरंच लांब आहे पाणी येत आलंय मी बघ असं बघत यावं लागतं पाणी कुठं आलं. आता एक शेवटचा कांड याच्यात अर्ध्यात गेलं ना पाणी वरून 12 द्यायचं डायरेक्ट. हा एक वापर आलो ना इथे इकडे येतो वावरात त्याच्यामुळे काय होते चप्पल चटका देवा मी याच्यावरून. चंद्र बघ चंद्र बघत आहे हा पौर्णिमेचा चंद्र आहे पहा ह्यो. अजून उद्या आहे पौर्णिमा पण तरी पण थोडासा राहिलाय. दिसतो का तुला तुला दिसतो का चंद्र मला सांग फक्त. मग मला काय दिसायला लागलं हे बघ दिसू राहिलं डायरेक्ट. चांदण्या बघ किती छान छान वातावरण आहे. हे बघ किती भारी वाटतंय म्हणजे रात्रीचं सुद्धा म्हणजे शेती शेजारी आमच्या नदी लय मोठी बरं का. आता नदी दाखवली असती पण नेमकी खाली खाली आहे ना तुम्हाला नदी पण दाखवली असती शेजारचं गहू आहे डीपी दाखवलाय तिची डीपी डीपी काय दिसणार आहे आता मम्मी नाही दिसत ना हे
दिसते हा बघ. दिसली डीपी इथून लाईट आहे आम्हाला. आणि अशा जर वातावरण जर कधी फीस गेली ना भाऊ मग तळपायच्या मस्त घालत नाही का. आता लाईट नाही बरं का पण आम्ही डीपी जळालेली आहे. मम्मीने- आम्ही बोलतात आता ॲटो लावलाय मम्मीने. त्याच्यात लय लोक म्हणतात आता कॉईलच जाईन आमकच होईन. आता जावा देते वायरमन डीपी तवा आणि पहा शेतकऱ्याचे किती आलेत. बरोबर आहे ना. मग सगळं हे सरकार आहे ना सगळ्यांसाठीच झटत पहा तुम्हाला सांगते. पण शेतकऱ्यासाठी काय उपयोगीचं नाही अजिबात नाही. शेतीचं शेतकऱ्यासाठी आहे का काय फायदा? लाडक्या बहिणीला पैसे देऊन त्यांनी बरोबर बाया खुश केला. लाडक्या बहिणीला पैसे देऊन हा. त्यांना माहिती बायाचं तोंड बुगाळलं म्हणजे आपलं सरकार पडलं. त्यांनी बरोबर बायाचं तोंड दाबलं 2000 देऊन. बाया खुश केली 2000 त्यांनी. पण हे रात्रीचे बघ ना तू. आणि शेतकऱ्यासाठी कोणी विचार करीत नाही. मग शेतकऱ्यासाठी कोणीच विचार नाही करीत भाऊ. आता रात्रभर ना बिबट्याचे भ्याव ना काही. बिबट्या काय सगळी कोण लाईटीच आहेत आपल्या. आवा जिंदगीत कधीतरी जायचे काय बिबट्यान फिबट्यान काय कोण काय खाते. हे बिबट्या आहे आम्हाला हात नाही. हे शेतकऱ्याचा हत्यार कुदळ. हा तिकडे काय करते खाली बघ तिकडं पाणी येईल ना तिकडं. आणि लगेच येईन का आता. नाही यायचं आताच नाही यायचं पण आता मग चल ते जाऊन थांबा आपण ते तिथूनच बाहेर द्यावं लागणार. तिथे आलं म्हणजे आपण वर जाऊ बाहेर देऊन टाकायचं. ऐक ना ते जाऊन काय, बघ ना काय भारी काकूचा गहू आपले बघ. गहू पाय रात्रीचा तुम्हाला दाखव गहू. सोनं दिसतं का नाही. सोनं आणि गोल्डन. शेतकऱ्याचं सोनं आहे हे बघा. गोल्डन सोन्याचा कलर सुद्धा एवढा गोल्डन नाहीये. शरबती गहू आहे बरं का ह्यो. शरबती का हा. हे यावर्षी आले का मग शरबती. नाही 2 वर्षापासून आहे. पण मला तर चपात्या आवडतात 496 एक नंबर चपात्या होत्या 496. त्याला उत्पन्न कमी त्याच्यामुळे लोक त्याला मागणी जास्त आहे. पण ते खायला चपाती. बघा आमच्याकडे गहू पण असतो बरं का विकायला. हा कोणाला जर लागला हा. तर कमेंट करा. आता गहू निघणार आहे आमचं 10 गहू दिवसात. निघणार आहे 10 दिवस 10-15 दिवस हा लागतील. त्यात तुम्हाला नंबर पण शेअर करू आम्ही कमेंट मध्ये. कोणाला जर गहू लागला तर आपल्याकडं शेतातला एकदम ओरिजिनल गहू आहे. हा. त्याला काय बिगर फवाऱ्याचा बिगर फवाऱ्याचं गहू आहे. त्याला फक्त तणनाशक मारलेलं आहे. ते फक्त गावतासाठी. हा. कारण काय आता मजूर लय रोज घेतो त्याच्यामुळे तणनाशक मारावं लागते. हो, आता मजूर शेतकरी जातो गाडी बैलीत आणि मजूर येतो 4 व्हीलर मध्ये. टेम्पो येतो टोळ्यांना बायांच्या टोळ्याला टेम्पो आहे. हा. त्याशिवाय बाया येत नाही कामाला. मग. चल भाऊ पाटा आपण कांद्याला आज व्हिडिओ टाकला मम्मी हो. हा काय कांदे लावले नव्हते का कोमलीने आपण हेच हा बरोबर हेच कांदे आहेत ते. टाकला तर ना कोमली आता आणायला पाहिजे तो बघ. फुटलं इथं फुटलं आता कोमल आणाल काही नाही पण आता पोरगी बारीक आहे त्याच्यामुळे काय आमची ननू बारीक आहे नाही तर कोमलला काय आता रात्री तिला म्हणलं नाही मागत तू जबर दारी धरायला. आलं की जा इथून खाली गेलं का नाही मग पाणी है ना. जबर बघून मग ही भरली की नाही काय माहिती. बरं आता बघा शेतकऱ्यांनी एवढ्या रातची दारी धरणे काय सोपी गोष्ट नाही. बरोबर मी एवढ्या रात्री जायचो त्या मालाला भाव भेटला पाहिजे ना रे. आता या कांद्याला काय माहित भाऊ काय होते काय करते काय माहित सरकार लय लोकांनी आता कांदे आपण लावले. आलो 7:30 आपण वाजता. तरी लावले तर अर्धा एकर कांदे. आपण आलो 7:30 वाजता. हा. आता आपल्या कमीत कमी 11-12 वाजता मग जाऊन जेवायचं आपल्याला. मग कोमलने करून ठेवलं स्वयंपाक जाऊन आम्ही जेवणार मग. पण आता काय आहे, याला भाव भेटला तर बरं आहे. नाही तर काय गेले कष्ट वायाच गेले एवढं सोपं नाही भाऊ शेतकऱ्याचं. हा अवघड आहे शेतकऱ्याचं. लोकांना वाटत असं काय व्हिडिओसाठी हे करते आम्ही काय व्हिडिओसाठी काय आम्ही त्या व्हिडिओवर बसलेलो आपण थोडा येत. अरे पण शेतीत बघा पण आपण एक रिअल परिस्थिती दाखवतो. शेतकरी रिअल नाही आपले व्हिडिओ असे असतात मम्मी आपण जे खरं आहे तेच दाखवतो. आपण कोणतेच खोटं कंटेंट नाही खोटे नाहीच काय याच्यात. व्हिडिओ आपण बनत नाही कोणत्या म्हणजे यासाठी नाही का कंटेंट बघून व्हिडिओ आपण जी खरी परिस्थिती त्या परिस्थितीवर आपण व्हिडिओ बनवून राहिले सगळे. बरं चला आता 12 द्यायचे. भूक नाही लागली मम्मी तुला. मला नाही भूक लागली भाऊ. आपल्याला कसं आहे असं तुला- पाणी असले ना आपल्याला भूक नाही काय नाही. तुला पनीर पेटीस आणलं होतं ना मी खायला. काही चालत घेऊन आपलं पनीर पॅटीस खावा नाही तर काही खावा. चला मला लय दिवस होता तोंडाला वडा नाही गेला. इकडे बघ असं 12 द्यायचं शिकिते तुला जरा. हा बघ तू जा. आमची मम्मी म्हणजे लय हुशार आहे भाऊ. पुढले जे फळीच आणू मम्मी आपण आहे का नाही. बघ बघ असं 12 द्यायचं असं आपण टायमिंग शिकायचं. लावला मम्मी टाइम बाकी होता अजून तरी दिलं तो. आहे जिथे तर काय तुला टेन्शन नाही. पण बघ भोळं नाही राहायचं भाऊ. लोक किती का दुनिया कुठे गेली. लोक म्हणतात ना सगळ्या गोष्टी आईच्या पोटात नाही शिकत. आई वर आलो पण शिकत असते काही गोष्टी. मग. हे बघ ना तुला आता आता एवढं शीत आता हॉटेलमध्ये- असं 12 देऊन झालं का अशी कुदळ धुवून काढायची मस्त. तुला बाबाने शिकवलं का रे मम्मी सगळं. मग माझ्या सासऱ्याने मला काही सुद्धा येत नव्हतं. मला सगळं शिकवलं माझ्या सासऱ्याने. मग तू तर सोनाला शिकव आता. आजकालची पिढी ऐकत नाही ना पण मी ऐकत होती.
ते आहे ते म्हणतो. मग आता आम्हाला काय गरज नाही शेती जेवढे पैसे काय पेटून द्यायचे काय इदाल पाळायचं काय लय सुना आघाव आजकालच्या सुना आघाव ऐकत नाहीत ना. उपाशी मारल्या ना नाही भेटलं मग आपाप करते काय आपल्याला जवळ चाललेत हातपाय तर वर करायचं. देश नाही चालणार ते हा. त्यांचं आहे का नाही. मग काय टेन्शन नाही घ्यायचं ज्या सासांनी ना सुनांचं लेखात अजिबात बिलकुल टेन्शन नाही. मी तर संदेश जाणारी बाई त्यांचं टेन्शन घेतलं की ते आणखीन इतरल्यावानी करतात. त्यांचा विचार करून तुमचं आयुष्य कमी त्यांना होत चालतं. शिकवायचं आपण कसं है? त्यांच्या त्यांचा विचार करून तुमचं आयुष्य कमी व्हायला लागलं. मग काय आपण नाही विचार करीत भाऊ लोक करीत असेल आपण नाही विचार करीत. एक वर्ग काय म्हणतात ना एक पिढा एक किडा साऱ्या गावाला पिढा. तूच म्हणतोय आता मी आता बसते निवांत आणि जरा ते काय खायला आणलंय आणि इकडे जरा सुनबाईनी काय काय आणलंय? दिलंय काय आणलंय काय मम्मीने खायला सुनबाईनी काय दिले मला बघून दे जरा बघ आता. बरं. बघू बरं इकडे हा बघ याच्यात बॅटरी दिली बरं का ही मम्मीची जुगाड आहे बघा बॅटरीचं डोक्याला असं लावायची. लावायची डोक्याला लावायची इकडे बघ कसला आहे भाऊ. हा बघ. अशी डोक्याला लावली का हा बघ. बारा देताना मोबाईल बी पडत नाही बघ. ते कोणचं पिक्चर ते क्रिसचा काय नाही वाटतं पिक्चरचं. तुला काय आठवायचंय हे बघ याच्यात टुप बी दिली एक बरं का पण खायला काय दिले तू बघ आता हा बघ हा बघ चणी भाजलेले हरभरा दिले बघा आमच्या सुनबाईनी. चकना खरंच आमची सुनबाई खरंच लय चांगली आहे जीव लावी ती पण एखादीच केलं राग आला आणि मला बोलती माग फटक्यास मग मला राग येतो काय आता काय भूक लागल? बॅटरी लावते याच्यावर आणि खा. बंद करते बॅटरी चमकू राहिली सगळी नाही आली मला. ओके तो असं मग ते नाही सायंटिस्ट लोक कशी बॅटरी लावली तशी बॅटरी लावून राहील. तो शेतीतला सायंटिस्ट आहे. लय डोकं राहतं हं? पण बायाची अक्कल आहे ना फक्त चुली पडत वापरावं बायानी लाईट पुढे नाही चलत मला नाही ना? सगळं येतं स्टार्टर जोडता येतो सगळं येतो. मग लाईट पण पुढे आमची चालत नाही. आमचे एक चुलत देर आहेत बैरू संतो म्हणून मी किती टाटर जोडते मी त्याला हाका मारते. आपल्याकडून काही चुकतच बाया माणसाकडून बायाची अक्कल फक्त घरातच चालली पाहिजे. बायाने जास्त डोकं लावायचं नाही बाहेर. तो अक्कल लाईटच्या पुढे नाही त्याला मागे दिलं ते बघ ना. तो डोक्या पुढे लाईट आहे तो डोकं माग आहे. अरे काय ना भाऊ खातो का आता बायको तू काय जेवढे आधी? प्रेमान दिले नवरा पाहिजे दारा धरायला आलाय काय. तर नमस्कार फॅमिली आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कुठून पाहताय ते सांगा आणि रात्रीचं वातावरण कसं वाटलंय ते पण सांगा.